इराणला धूळ चारून भारतीय महिलांपाठोपाठ पुरुष कबड्डी संघानंही कोरलं सुवर्ण पदकावर नाव। 10 सुवर्णांसह भारताच्या खात्यात 56 पदकं, तर हॉकीतल्या सुवर्णामुळे रिओ ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश। आकाशवाणीद्वारे मन की बातच्या माध्यमातून मोदींच्या जनतेशी संवाद। विजयादशमीच्या शुभेच्छांसह 10 दुर्गुणांचा नायनाट करण्याचं जनतेला आवाहन। मंगळ मोहीम एशियाडमधल्या पदकांमुळे जगात भारत गौरव, तर देशात आत्मगौरव वाढतोय। सरसंघचालकांकडून मोदींचं कौतुक, मात्र युतीबाबत चकार शब्दही नाही। दूरदर्शनवर थेट प्रक्षेपणाबाबत चर्चांना उधाण। स्वतःच्या स्वार्थापोटी मुख्यमंत्र्यांनी बिल्डरांच्या फायली क्लिअर केल्या। अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर वार, जाहिरातींसाठी निधी आला कुठून? माहिती अधिकारांचा वापर करणार अजित पवार। सुरत लुटल्याने शिवरायांना लुटारू म्हणणारे आता त्यांच्याच नावावर मतं कशी मागतात? पवारांचा भाजपला खोचक सवाल। ग्रामीण जनतेला मूर्ख बनवल्यानं पोटनिवडणुकीत पराभव झाल्याचीही टीका। नागपुरातल्या दीक्षाभूमीवर अवतरला निळा भीमसागर। 58व्या धर्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बाबासाहेबांना वंदन।